दिले. रणजित साबळे यांनी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. त्याच्यासोबत आसिफ खान यांनी पहिल्या चेंडूवर पहिला चौकार हरीश यांच्या बॅट मधून वैयक्तिक पहिला व संघाचं खातं 4 धावांनी खोललंय. 71 धावांचं आव्हान, 71 धावांचा पाठलाग, 4 धावा पहिल्या चेंडूवर हरीश पाटील. बघूया दुसरा चेंडू. डिफेन्स करताना लेग बाय डिक्लेअर झोन 5. आणि खोलवर पद्धतीचा चेंडू थोडक्यासाठी बचावलाय फलंदाज हरीश पाटील. वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 5. अश्विन शेळके आयकॉन खेळाडू. पुन्हा एक निर्धाव चेंडू. धावसंख्या 5. बघूया पुढील पॉवर प्लेच्या 2 चेंडूवर मध्ये काय घडतंय. आणि डिफेन्स केलेला आहे. त्यात ताण मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. धावसंख्या 6. शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटक क्रमांक 1. वैयक्तिक पहिला संघातर्फे पहिलं षटक हाताळताना दिसतंय आयकॉन खेळाडू अश्विन शेळके. बघूया आपल्या संघासाठी काय घडतंय. उंच बोलवलाय. बघूया 1 बाउन्स चौकार. चौकार. धावसंख्या धावफलकावर जमा झाल्या त्या बिनबाद 10. पॉवर प्लेचं पहिलं षटक अश्विन शेळके यांचा. बघूया आता दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण होत आहे. पुन्हा एकदा युवा खेळाडू रोहित पंडित बाबू. एकाहत्तर धावांचं आव्हान. आता उर्वरित 24 चेंडू मध्ये 61 धावा हव्या त्या मल्हार 11 संघाला. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला अक्कलच्या संघाने पहिली फलंदाजी केली. 71 धावांचा आव्हान ठेवलंय मल्हार 11 संघासमोर. रणजित साबळे यांची चांगलीच फलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यासोबत आसिफ खान यांनी चांगलीच साथ दिली व नंतर आलेला अश्विन शेळके यांनी आणि धावा उभा केल्या त्या 70. पॉवर प्ले क्रमांक 2 रोहित पंडित सामना करेल प्रतीक बेलापूरकर नॉनसेक हरीश पाटील. बघूया आपल्या संघासाठी काय घडतंय. बॅटची कड घेऊन लांगणची दिशेला गेलेला रणजित साबळेच्या हातात. एका चेंडूवर समाधान. प्रतीक बेलापूरकर यांच्या फलंदाजीत संघाची धावसंख्या 11. पुढील चेंडू आणि बॉल त्रिफळाचित आणि
CPL मध्ये मागील CPL मध्ये रोहित पंडितला 5 षटकार ठोकावले होते हरीश पाटील यांनी, परंतु आज रोहित पंडित हा वरचा ठरलाय, त्रिफळाचीत केलं हरीश पाटील यांना आणि आता कुठेतरी सामना एका बाजूने झुकताना दिसतोय अक्कलच्या संघाच्या दिशेने. आता हरीश पाटीलची जागा घेण्यासाठी आलाय तो लक्की. धावसंख्या 11, 1-11. वाईट चेंडू, नकारात्मक चेंडू. धावसंख्या 12. आहा, खोलवर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. लक्की याला काय समजलेला नाही. संघाची धावसंख्या 12. आणि स्पीड होता आता चेंडूला. बघूया आणि धावचित करण्याची संधी, परंतु सुटलेली आहे. एक धाव, तेव्हा समाधान मानावं लागत आहे. संघाची धावसंख्या 13. चांगलाच षटक हाताळताना दिसतोय रोहित पंडित. पॉवर प्ले क्रमांक 2. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलाय, 1 गडी बाद केलाय रोहित पंडित यांनी. प्रतीक बेलापूरकर 71 धावांचं आव्हान अक्कलच्या संघाने ठेवलंय. ते मल्हार 11 संघासमोर. संघाची धावसंख्या 13, 1-13. रायटामोरचा मारा, उत्कृष्ट असा चेंडू. फलंदाजाला काय समजलं नाही, निर्धाव चेंडू. चांगलीच गोलंदाजी रोहित यांची. पॉवर प्ले क्रमांक 2. क्या बात आहे, काय हाताळतोय शतक. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू पॉवर प्ले क्रमांक 2चा. आहा, पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. ओव्हर संपलेले, समाप्त झालेले. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा चेंडू विकेट, नंतर वाईड बॉल, नंतर डॉट, नंतर 1, नंतर डॉट, नंतर 1, असे 6 चेंडू. धावसंख्या 14, 2 षटकाच्या समाप्तीनंतर. फक्त 4 धावा खर्च केल्या त्या रोहित पंडित यांनी. त्या बात आहे, आणि 1 विकेट आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी पॉवर प्ले क्रमांक 2. बॉल दिला होता ना. अब्बू अब्बू चला, षटक क्रमांक 3 रणजित.
15. धावसंख्या 15. एक धाव आली. एक. उडवलाय रणजित साबळेच्या गोलंदाजी. बघूया आणि हा षटकार. एकवीस. प्रतीक बेलापूरकर उत्कृष्ट फलंदाज. या फलंदाजामध्ये पण तेवढीच धमक आहे सामना जिंकण्याची, उत्कृष्ट फटके मारण्याची. कला या खेळाडूच्या अंगात आहे. बघूया ती कला हा सादर करतोय का. नकारात्मक चेंडू. आवडत्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या झाली ती 22. चला पंचांचा निर्णय अंतिम. जर स्पोर्ट्समॅन स्पीड होता तेव्हा पंचांना जरा दाद द्या. पंच नावाजलेले पंच आहेत आपल्याकडे. उत्कृष्ट असा निर्णय आहे त्यांचा. त्यांना तुम्ही नाकारू नका. त्यांच्या निर्णयाला दाद द्या. खेळायला सुरुवात करा. नावाजलेले पंच आहेत. आशू चांगला निर्णय. चांगली. चला मेजर चलो जरा जरा पटापट ले लो. जास्त वेळ घालू नका. टाइम पास करू नका. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला नकारात्मक चेंडू. धन्यवाद दीपक. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती आणि 1 गडी बाद झालाय आणि तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो रणजित आणि सामना करेल प्रतीक. आणि चेंडू उडवलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये घोषित क्षेत्रात. एका धावे करता संघाची धावसंख्या झाली 24. अंतिमचा हा सामना टीम अकालज्योत आणि मल्हार 11 या संघामध्ये. मल्हार 11 या संघाला 71 धावा ठोकायच्या आहेत. आणि हा फटका चुकलाय. रणजित स्वतः चेंडू खाली आणि झेल टिपलाय आणि प्रतीक बेलापूरकरला परतावं लागेल तंबूमध्ये. आणि प्रतीकची जागा घेण्यासाठी आता जर्सी क्रमांक 10 राजू नरळे आपल्याला मैदानात दिसतोय. एक अष्टपैलू खेळाडू राजू नरळे, ज्याने कालचा दिवस आणि आजचा दिवस हे दोन्ही दिवस आपल्या कर्तृत्वाने गाजवलेले असा हा राजीव नरळे. आता 24 धावा झालेल्या आहेत आणि 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक असतील. चला सामना स्पीडअप करायचा आहे. कोणत्याही प्रकारची मीटिंग घ्यायची नाहीये. अंतिमचा हा सामना आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. राजू यांच्या बॅटमधून पहिला चौकार. या खेळाडूच्या मनगटामध्ये ताकद आहे सामना आपल्या बाजूला झुकवण्याची. तो हा खेळाडू राजू नरळे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झाली 28. 2 गडी बाद. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू आता घेऊन येत आहेत रणजित साबळे. .5 ओव्हरमध्ये 28 धावा धावफलकावरती आहेत आणि गडी मात्र बाद झालेत. चला सामना स्पीडअप करायचा आहे. 2च षटक याच्यानंतर शिल्लक राहतील.
यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू खोदून काढलाय राजू यांनी. 2 धावाचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत राजू यांनी. याचं पूर्ण श्रेय द्यावं लागेल लकी सिंग यांना, कारण त्यांचा कॉल होता 2 रन. अशा प्रकारे 30 धावा धावफलकावरती. आणि आता उर्वरित 12 चेंडू मध्ये 12 चेंडू आणि 41 धावा. धावांचा अक्षरशः पाऊस पडावा लागेल या दोन्ही खेळाडूंना. 12 चेंडू आणि 41 धावा. आता 4था षटक घेऊन येत आहेत. बॉलर नेम प्लीज. रितेश आपल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे. आणि वैयक्तिक पहिलं रितेश. लेदरचा खेळाडू रितेश नवीन शर्मा यांच्या अंडर यांनी ट्रेनिंग घेतलेले असा हा रितेश. त्यांच्या अकॅडमीचं सुद्धा लक्ष आहे त्यांच्या गोलंदाजीवरती. रितेशाचा सामना करतील लकी सिंग, जर्सी क्रमांक 21. 30 धावा धावफलकावर. पहिला चेंडू आणि उडवलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार लकी सिंग यांचा खणखणीत षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या वाढते. 36 धावावरती धावसंख्या गेले. आता मात्र समीकरण चेंज झालंय. 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. सामन्यात आपल्या बाजूने झुकवतायत लकी सिंग. चला स्पीडअप करायचंय. अजूनही 1 षटक शिल्लक असेल. आणि बॅटची कडा लागून चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. उत्कृष्ट कमबॅक रितेश यांचं. पहिला चेंडू षटकार खाल्ल्यानंतर दुसरा चेंडू घोषित क्षेत्रात 1 धावे करता. आणि संघाची धावसंख्या झालंय 37. 10 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. आणि हा खोलवर पद्धतीचा चेंडू उडवलाय सीमारेषा पार. षटकार लकी सिंग यांचा दुसरा षटकार. आणि धावसंख्या पोचली 43 धावांवरती. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. जास्त मीटिंग करू नका. 43 धावा 2 गडी बाद. अजूनही 9 चेंडू मध्ये. आता मात्र धावा हवेत 28. 9 चेंडू 28 धावांची गरज. दोन्ही संघांनी याची दक्षता घ्यायची. 9 चेंडू 28 धावा. अकूट टप्प्याचा हा चेंडू नकारात्मक चेंडू. आता मात्र 9 चेंडू आणि 26 धावा. 27 धावा माफ करा. 9 चेंडू 27 धावा. अकूट टप्प्याचा चेंडू आणि चेंडू सुरक्षितरित्या रणजित याच्या हातामध्ये. आणि रितेश यांनी मासा गळाला लावलेला आहे. लकी सिंग याच्या असा मोठा मासा आपल्या जाळ्यात अडकवलाय.
2 षटकार खाल्ले त्याने, पण टीमला एक महत्वाची विकेट मिळवून दिले आपल्या गोलंदाजीमध्ये. अशा प्रकारे आता संघाची धावसंख्या 44, 3 गडी बाद. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चौथा षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील आणि उर्वरित 8 चेंडू मध्ये आता 27 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू 27 धावा. रोहन हा उदयोन्मुख खेळाडू, हा देखील क्षमता ठेवतो षटकार मारण्याचा. जर्सी क्रमांक 22 रोहन. आणि बॅटची कडा लागून चेंडू जातोय घोषित क्षेत्रात 1 धावे करता. आता 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तर पूर्णपणे कमबॅक करतील मल्हार 11 हा संघ. आता सध्या तरी अकालज्योत या संघाचं पारडं जड दिसतंय. हा करतो, फोन करतो. आणि शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 46. आता मात्र उर्वरित 6 चेंडूवरती 25 धावा करायच्या आहेत मल्हार 11 या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. कोण ठरणार सीबीडी सेक्टर वाईज पर्व पहिले या टुर्नामेंटचा अंतिम विजेता टीम अकालज्योत की टीम मल्हार 11? रोख रक्कम देखील आहे. आमचे स्पॉन्सर या टुर्नामेंटसाठी समाजसेवक नाना कुदळे, आप्पा तडाके, त्यानंतर आबा दळवी यांचं मी इथे आवर्जून आभार मानतो, ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. आणि पहिला चेंडू नो बॉल, फ्री हिट. आता मात्र उत्सुकता वाढली आहे, कारण आता 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत. सहा चेंडू 24 धावांची गरज. नाही यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. अशा प्रकारे आता 5 चेंडू 23 धावांची गरज. हर्षदीप आलाय शेवटचं षटक घेऊन. अजून देखील राजू नळे स्ट्राईक वरती आहे. उडवलाय चेंडू, उडवलाय, पण मेजर यांच्या हाताला लागून. सुंदर प्रयत्न होता मेजर यांचा. आणि अशा प्रकारे अंपायर आपला निर्णय कळवायचा आहे. तर 2 धावा धावून काढल्यात. अशा प्रकारे आता 4 चेंडू 21 धावांची गरज. हर्षदीप उडवलाय, चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. पोलीस दलातील हा खेळाडू राजू नरळे शेवटपर्यंत हार मानत नाही. जोपर्यंत राजू विकेटवरती आहे तोपर्यंत सामना मल्हार 11 कडे झुकलेला असेल. आता मात्र 3 चेंडू आणि 15 धावांची गरज.
2 षटकार आणि 1 चौकाराची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. अकाल ज्योत सेवा संस्था यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. त्यांनी 2 दिवस खेळाडूंना जेवणाची सोय केली होती. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू आणि सामना आता मात्र पूर्णपणे झुकलेला आहे अकाल ज्योत या संघाकडे. कारण आता उर्वरित 2 चेंडूवरती 15 धावांची गरज आहे आणि स्वतः आयकॉन खेळाडू आता स्वप्नील स्वप्नील आता 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि आता मात्र सामना पूर्णपणे अकाल ज्योत संघाने जिंकलेलाच आहे. फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. आणि 2 चेंडू आणि प्लस एक्स्ट्रा 1 अशा 2 धावा मिळालेल्या आहेत. आता मात्र समीकरण असणार आहे 12 धावांची गरज असणार आहे. 2 बिमार टाकले होते हर्षदीप यांनी, त्यामुळे त्यांना बाद करण्यात आलंय. नियम क्रमांक 144. लोअर पद्धतीचा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे आणि मेजर सिंग यांचा जल्लोष पहा मैदानामध्ये. अभिनंदन अकाल ज्योत टीम, अभिनंदन मल्हार 11. आपण अंतिमच्या सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवलात आणि आमचे लाईव्ह 50,000 प्रेक्षक ही मॅच एन्जॉय करत होते. चला आता अंतिमच्या टप्प्यात आपण पोहोचतोय. बक्षीस वितरणाचा सोहळा आता थोड्याच वेळात इथे चालू होईल. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर यायचंय. मी मान्यवरांचं स्वागत करतो. श्री अटवालजी यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशांत तडाके यांचं देखील हार्दिक स्वागत. रणजित साबळे जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय रणजित साबळे, अकाल ज्योत संघाचा रणजित साबळे. चला सर्व खेळाडूंनी स्टेजच्या समोर यायचंय. इम्तियाज खान
जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचं. इम्तियाज खान या टुर्नामेंटचे कमिशनर इम्तियाज खान जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचंय. सर्व संघ मालकांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. डॅनियल ब्रदर्स, शिनू डॅनियल संघ मालक, त्यानंतर SS11 सुमित हे संघ मालक, युवा वॉरियर्स विशालजी भोसले यांचं देखील हार्दिक हार्दिक आभार. त्यानंतर अकाल ज्योत सेवा संघ मेजर सिंग, अप्पा स्ट्रायकर टीम प्रशांत तडाके, मल्हार 11 शंतनू पळसकर या सर्वांचं कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला इम्तियाज खान स्टेजवरती यायचंय. 2 दिवस आपण भरपूर खेळलेला आहात. उपस्थित सर्व मान्यवरांचे मी हार्दिक आभार मानतो. चला बाळूचंदानी आपण देखील स्टेजवरती यायचंय. चला थोड्याच वेळात आता बक्षीस वितरणाचा सोहळा चालू होतोय. दोन दिवस ही जी स्पर्धा गाजवली ते बॅट्समन ऋषभ चंदानी, आत्मजित, राहुल जटार यांच्या बॅटमधून उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर लकी सिंग, प्रतीक बेलापूरकर, गोलंदाजांचे वर्चस्व होतच. गोलंदाजामध्ये विशाल भोसले 40+ गोलंदाज यांनी देखील आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी केली. नवदूत खेळाडूमध्ये रोहन चांगला खेळला. त्यानंतर रोहित चला कॅमेरामॅन त्वरा करा.
पड्डा जी, आपको भी आमंत्रित किया जाता है स्टेज पे, प्लीज आप स्टेज पे आइए। काका पड्डा जी, मी प्रशांत तडाके यांना आमंत्रित करतो। काका पड्डा यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे आणि मायेची उबदार शाल प्रशांत तडाके साहेब, आपण त्यांचा सन्मान करायचा, सन्मान चिन्ह देऊन आणि मायेची उबदार शाल देऊन। चला कॅमेरामॅन, चला सर्व खेळाडूंना विनंती आहे लाईनअप करून उभं राहायचंय। दोन्ही संघाचे खेळाडू आणि जे या स्पर्धेमध्ये जेवढे खेळाडू खेळले त्या सर्व खेळाडूंनी लाईनअप करून उभं राहायचंय। आता आपल्या थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा सोहळा चालू होतोय। सुरुवात करायची। चला मी जसपाल सिंग सरांना सुद्धा आमंत्रित करतो। आपला देखील इथे सत्कार केला जातोय।